नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना आणि भाजपमध्ये गेले काही दिवसांपासून सुरू असलेलं वाकयुद्ध आता एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचलंय आणि एकमेकांवरती टीका करताना हे दोन्ही पक्ष एकमेकांना अशी काही उपमा द्यायला लागलेत की शिवसेना भाजप के शोले असा नवा चित्रपट वगैरे येईल की काय, अशी चर्चा आता नेटिझन्समध्ये रंगायला लागली. वास्तविक एवढी टीका हे दोन पक्ष एकमेकांवर करतायत, मग वेगळे का होत नाहीत? साहजिक प्रश्न सामान्य नागरिक विचारतात. आणि त्यातही विशेषतः शिवसेना. तुम्ही सत्तेत आमच्या पाठिंब्यावरती आहात असे इशारे शिवसेनेचे नेते देत आहेत, पण सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र शिवसेनेची गुपचिळी आहे. मग असे इशारे देत बसण्यापेक्षा एकदाची शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही? की सत्ता ही शिवसेनेची अपरिहार्यता, त्यांची मजबुरी बनली आहे? आणि असं असेल तर नेमकं का? हीच चर्चा आपल्याला आज करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र चव्हाण, त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील. राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठातले कोल्हापूरहून प्राध्यापक प्रकाश पवार आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर दिव्य मराठी महाराष्ट्राचे संपादक प्रशांत दीक्षित हे देखील आपली मतं मांडतील. पुढारीचे राजकीय ब्युरो चीफ उदय तनपाठक हे देखील आपली मतं मांडणार आहेत. त्याचप्रमाणे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय उदय तनपाठक यांच्याकडे. उदय तनपाठक, नेमकं आता शिवसेनेच्या गोटामध्ये चाललेलं काय आहे? म्हणजे राजकीय अन्वयार्थ जर शिवसेनेच्या हालचालीचे लावायचे झाले तर का, म्हणजे शिवसेना इतकी सावध भूमिका का घेतेय? गोटामध्ये वगैरे असं काही नाही. शिवसेनेने सध्या जे काही सुरू केलेलं आहे ते का आत्ताच सुरू झालं असं नाहीये. सत्तेमध्ये राहून विरोधामध्ये बोलणं हे सत्तेत आल्यानंतर लगेचच त्यांनी सुरू केलं होतं. आणि मला वाटतं की ते विरोधकांची जी स्पेस आहे ती सुद्धा ते भरून काढायचा प्रयत्न सतत शिवसेना करत असते की इकडे ना तिकडे कुठेही आपणच असलं पाहिजे. आणि त्यामुळे सत्तेत राहून विरोधात बोलणं हा त्यांचा एक मला वाटतं की राजकारणाचा भाग आहे असं मला वाटतं. आपल्यासोबत प्राध्यापक प्रकाश पवार आहेत. प्राध्यापक पवार, एक गोष्ट यामध्ये अशी की दोन्ही पक्ष एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, त्यांची टीका एकमेकांवरती होत असते, हे साहजिकच आहे. मग शिवसेनेचा हा अशा प्रकारे जो काही आटापिटा चालला, म्हणजे आटापिटाच दिसतोय त्यांचा हा, मग सत्तेत राहण्यासाठी ते एवढं का करतायत? सत्तेतून बाजूला का होऊ शकत नाहीत ते? आज सत्तेतून बाजूला होणं हे इतकीशी सोपी गोष्ट नाही. ती या अर्थाने की भाजपचा सामाजिक आधार हा सातत्याने वाढत चाललेला आहे आणि सत्तेतून बाहेर राहून त्या आधाराला तोंड देता येईल अशी परिस्थिती सध्या नाही. त्याच्यामुळे सत्तेत राहून जास्तीत जास्त प्रमाणावरती आपला विस्तार कसा करता येईल याच्यासाठी त्यांना सत्तेत राहणं महत्वाचं वाटतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, सत्तेच्या बाहेर जी परिस्थिती आहे ती सुद्धा आपण कॅप्चर करू शकतो का, असं दुहेरी ते पाहत आहेत. या दोन मुद्द्यांमुळे ते एका अर्थाने सत्तेत राहताना दिसतात. तिसरा मुद्दा एक याच्या व्यतिरिक्तच आहे, तो म्हणजे आता सध्या मुंबई महानगरपालिका आणि मुंबईच्या अवतीभोवतीची सत्तास्थानं याचा सत्ता संघर्ष तीव्र झालेला आहे. या तीव्र झालेल्या सत्ता संघर्षामध्ये शहरांचं राजकारण काय असतं हे भारतामधल्या अनेक पक्षांना अजूनही माहित नाही. म्हणजे धोरणांवरती चर्चा करण्यापेक्षा आमचा पक्ष इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे भावनिक दृष्ट्या पटवून देण्यात हे पक्ष उतरतात. त्याच्यामुळे परिणाम असा दिसतो की ते दोन पक्षांमध्ये भांडण असलेलं दिसतंय. परंतु जर मुद्द्यांवरती आले तर हे पक्ष एकमेकांचा अजेंडा मांडू शकतात, परंतु त्या पातळीवरती जाऊन विचार न करण्यामुळे हे पक्ष फक्त एकमेकांच्या द्वेषावरती आधारित बोलताना दिसत आहेत. बर, जितेंद्र आव्हाड आहेत आपल्यासोबत. जितेंद्र आव्हाड, एक थर्ड पार्टी म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अलायन्समध्ये सत्तेत राहिलेलं आहे. आता हा शिवसेना भाजपची जी युती आहे आणि त्यांच्यामध्ये चालत असलेली भांडणं, एकूणच तुमचं त्याविषयी राजकीय मत काय? राजकीय मत काय नाही, महाराष्ट्र सरकार नावाचा चित्रपट चालू आहे आणि त्याच्याने प्रचंड मनोरंजन होतंय महाराष्ट्राच्या जनतेचं. म्हणजे एकीकडे दुष्काळ आहे, परिस्थिती अवघड आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100, 200च्या वरती महिन्याभरात आत्महत्या झाल्या आहेत. हे सगळं बाजूला राहिलं. भाज्यांचे भाव गगनाला मिळाले. इथे काल परवा लोकल बंद पडल्यात, मुंबईत पाणी तुंबलंय, कोणाला काही घेणं देणं नाही. मी आसरा तो आसरानी, हा गब्बर सिंग, हा कल्लू मामा, हा शाहिस्ते खान, हा अफजल खान, हा निजामाची औलाद, हा औरंगजेबाची औलाद, याच्यात हे मग्न आहेत.
पण ह्याच्यातनं ह्यांची ताटातूट होईल का, तर हे अशक्य आहे. हे अजिबात बाजूला जाणार नाहीत. बर. कारण का, जिथे राष्ट्रपती म्हणजे केंद्रात ज्याचं सरकार असतं आणि ज्याचं राज्यात सरकार असतं, ज्याचं राज्यात पंतप्रधान, केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात पंतप्रधान ज्या पक्षाचा असतो त्याच्या विरोधात जाण्याची हिंमत छोटा पक्ष करू शकत नाही. शिवसेना करू शकत नाही. त्याची कारण सगळ्या एजन्सीज पंतप्रधानांच्या हाताखाली असतात. त्याच्यात ईडी आलं म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आलं, त्याच्यात इन्कम टॅक्स आलं, त्याच्यात अनेक गुप्त संघटना आल्या, तुमच्यावरती वॉच असतो, या सगळं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे भाजपचे आहेत आणि ते 125 वर आहेत. त्यांना फक्त 9 आमदारांची गरज आहे आपलं सत्ता हे दाखवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी. या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक थोडासा 1 मिनिट जास्त बोलतो. बजेटरी अलॉकेशनचा विचार केला तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांना मिळालेलं बजेट तपासून बघा. बर. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी टाकलेले गळ, माशाचे गळ हे बरोबर लागलेले आहेत. त्याच्यामुळेच त्यांनी असरानी असं नाव वापरलं. कारण का आधे इधर जाओ आधे उधर जाओ, आपण तुम्ही एकटे आहात हा इशारे. आणि तुम्हाला काय वाटतं, माधव भंडारींनी लिहिलेला लेख हा वरिष्ठांना न दाखवता लिहिलाय? एवढी हिंमत आहे माधव भंडारींची? तेव्हा हे सगळं दोघंही समजून करतायत. दोघांनाही माहितीये की आपण काही वेगळे होणार नाही. रात्री नवरा बायको भांडतात, सकाळी कामावर जातात, संध्याकाळी नवरा बायकोच्या हातचं जेवतो, बस संपलं. आपल्यासोबत प्रशांत दीक्षित आहेत. दीक्षित सर, आता जितेंद्र आव्हाडांनी जे सांगितलं त्याप्रमाणे कुठेतरी केंद्रात आणि राज्यात भाजपचा वर्चस्व आहे आणि त्यामुळेच कुठेतरी दबून शिवसेनेची ही थोडीशी सावध भूमिका आहे का? 100% बरोबर आहे आव्हाडांचं. आत्ताच्या घडीला शिवसेनेची स्थिती अत्यंत अडचणीची आहे. म्हणजे त्यांना ग्रासरूट मध्ये त्यांच्या बाजूने बऱ्यापैकी लोक आहेत ग्रामीण भागात. मी पुन्हा पुन्हा सांगतो की त्यांचं संघटना अतिशय सक्षम आहे, भाजपपेक्षा सक्षम आहे आता. परंतु सत्ता राबवण्याची जी कला असते ती या पक्षाकडे नसल्यामुळे, मुळात ते संघटनेच्या मानसिकतेतनं बाहेर न पडल्यामुळे त्यांची जी एक वेगळ्या पद्धतीची अडचण होती की त्यांना सत्ता राबवता येत नाही. म्हणजे अंगात तर शक्ती आहे पण त्या शक्तीचा उपयोग करता येत नाही. आणि त्याच्यात आव्हाड जसं म्हणाले त्या पद्धतीने अतिशय चलाकीने भाजपने, म्हणजे त्याच्यात चलाकीही म्हणता येणार नाही, राजकारणात अशाच पद्धतीने काम केलं जातं. या पद्धतीने शिवसेनेची बऱ्यापैकी अडचण ही भाजपने केलेली आहे. सत्ता बाहेर पडून शिवसेना फार काही करू शकत नाही, सत्तेत राहूनही काही करू शकत नाही. राजीव सर, आता दीक्षित सर जसं म्हणाले की ठरवून भाजपने हे ट्रॅप केलेलं आहे शिवसेनेच्या नेत्याला, जेणेकरून त्यांची सत्ता ही मजबुरी बनावी. नाही, मला तर असं वाटतं की ही जी आत्ताची स्थिती आहे याची सुरुवात मुळामध्ये शरद पवारांनी ज्या दिवशी निकाल आले त्या दिवशी जे फासे टाकले होते त्याच्यातून त्याची सुरुवात झाली. म्हणजे आपल्या पाठिंब्याशिवाय भाजपचं सरकार येऊच शकत नाही अशा प्रकारच्या भ्रमामध्ये शिवसेना त्यावेळेला होती. त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे, आम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे, अशा प्रकारच्या वल्गना एक प्रकारच्या शिवसेनेतून जेव्हा होत होत्या त्या क्षणी शरद पवारांनी आम्ही बिनशर्त पाठिंबा द्यायला भाजपला तयार आहे असं सांगून जो काही बीजेपीच्या बद्दल शिवसेनेची भावना भूमिका होती त्याला एक मोठा धक्का दिला आणि त्याचा फायदा नंतर भाजप घेत राहिली आणि त्यांनी शिवसेनेला नंतर इतकं तुच्छपणानं वागवलं आणि इतकं अवमानित केलं. आणि एक प्रकारे म्हणजे सत्तेमध्ये जायला कशी संधी मिळती त्याची वाट बघण्याची वेळ शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आणली. त्याच्यातून शेवटी त्यांच्यावरच उपकार केले अशा प्रकारच्या भावनेनं त्यांना आत घेतलं आणि एकदा आत घेतल्यानंतर मात्र शिवसेनेनं मागच्या सगळ्या अपमानांचं उट्ट काढायचा एक प्रकारे प्रयत्न सुरू केला. आज जे दिसतंय ते त्या अपमानाचं उट्ट काढण्याचा प्रयत्न शिवसेना करते. भाजप एक प्रकारे असं आहे की म्हणजे भाजपला याची कल्पना आहे की शिवसेने वाचून काही त्यांचं अडणार नाहीये. जे जितेंद्र आव्हाड मगाशी म्हणाले की 125 आणखीन पुढे जेमतेम 10-20 जागांचा जो प्रश्न आहे तर त्या जागा तेवढे आमदार आपण सहजपणानं मिळवू शकतो हा विश्वास भाजपकडे आहे. आणि शिवसेनेला असं आहे की
आता एकदा आत गेलेलो आहे तर या निमित्तानं जर विरोधी पक्षाचं जी जागा आहे तीही या पद्धतीनं बोलून, जर आक्रमकपणानं बोलून भाजपच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे तो सतत व्यक्त करून जर आपल्याला ती जागा घेता आली तर जे डोंबिवलीमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये, त्याचा फायदा या निमित्तानं करून घेता येईल. फक्त याच्यामध्ये हे दोन्ही पक्ष हे विसरतात की छोट्या प्रमाणावर त्याचे जे काही फायदे असतील ते मिळतीलही, पण ह्या म्हणजे ह्या वस्त्रहरणामध्ये अब्रू दोन्ही पक्षांची जातीये. आणि शिवसेनेला तर असं आहे की मगाशी या वक्त्यांपैकी कोणीतरी जे सांगितलं तसं की संघटन त्यांचं मजबूत आहे, पण सत्ता ही शेवटी सत्ता असती. आणि जर समजा शिवसेनेनं सर्व प्रकारचा काडीमोड जसा तो विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला घेतला होता तसा जर घेतला आणि ज्या पद्धतीचा कौल मुंबईमध्ये भाजपला मिळाला होता त्याची जर पुनरावृत्ती मुंबई महापालिकेतही झाली तर शिवसेना सत्तेच्या अंगानं जर बघितलं तर कुठंच उरणार नाही. मग ती ना मुंबईत, ना महाराष्ट्रात आणि ना दिल्लीमध्ये. तर त्याच्यामुळं एक प्रकारे किमान महापालिकेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका जरी वेगळ्या लढल्या तरी सुद्धा ही जी सत्तेची आपल्या हातामध्ये आहेत स्थानं ती सोडायची नाही अशा प्रकारची भूमिका ते घेताना दिसत आहेत. उदयदान पाठक, आता राजीव सरांनी जसा उल्लेख केला की महापालिकेच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत आणि आपापलं बळ काय असेल हे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष कदाचित जोखून असतील, त्यांना अंदाज असेल आपापलं बळ हे काय आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सावध भूमिका घेणं हे शिवसेनेसाठी शहाणपणाचं आहे. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून युतीमध्ये लढल्यामुळे आपलं बळ किती आहे याचा अंदाज त्यांना खासगी चाचण्यातून आला असेल कदाचित त्यांच्या, पण निवडणुकीद्वारे अजून आलेला नाही. विधानसभेच्या वेळी जे मतदान झालं ते वॉर्ड वाईज त्यांनी बघितलं असेल तर आपली ताकद त्यांना कळली असावी. मात्र या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतील आणि मला असं वाटतं की सगळेच पक्ष एकमेकांची स्वतःची ताकद जी आहे ती आजमावून बघतील या निवडणुकांमध्ये. त्यामुळे शिवसेना मुंबईमध्ये तरी त्यांची ताकद बऱ्यापैकी राहील संघटनेच्या ताकद याच्यावर, आणि उपनगराच्या भागामध्ये भाजपने आपले पाय पसरायला सुरुवात केलेली आहे आतापासूनच, आणि उमेदवार त्यांनी निश्चितही केलेले आहेत असं मला वाटतं. नक्कीच आगामी महापालिका निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही कुठेतरी त्या इम्प्रेशन खाली असणार आहे. आणि जसं उदयदान पाठक यांनी सांगितलं की उपनगरामध्ये भाजपने या ठिकाणी पाय पसरायला सुरुवात केली, त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी विचार करून आपली भूमिका घ्यावी लागणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. बघत राहा माझा विशेष. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आत्ताच प्रताप आजबे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आजबे सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की मजबुरी यामध्ये शिवसेनेची कुठेतरी आहे, अपरिहार्यता आहे त्यांची या सत्तेत राहण्यासाठी असं वाटतंय. का नेमकी ही शिवसेनेची अपरिहार्यता असावी? एक तर दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की शिवसेना ही बीजेपीवरच गेली 25 वर्षे राजकारणात आलेली आहे, करत आलेली आहे. त्यामुळं तो एक भाग आहे, म्हणजे राजकारणाच्या पठडीचा भाग आहे त्याच्यातल्या. दुसरा भाग असा आहे की भाजप आता बलवान झालेली आहे, केंद्रामध्ये सत्ता स्थापन त्यांची झालेली आहे, स्वतःच्या बळावर झालेली आहे, आणि राज्यातही त्यांचं फार मोठं बळ आहे. अशा वेळेला त्यांना सोडून जाणं हे तितकंसं म्हणजे राजकीय शहाणपण ठरणार नाही. आणि शेवटी राजकीय शहाणपण म्हणजे असं आहे ना की केंद्र सरकारमध्ये जेव्हा स्वबळाचं सरकार असतं एखाद्या पक्षाचं, त्यावेळेला ते इतकं बलवान असतं की ते कुठं काय काय करेल काय सांगता येत नाही. त्याची एक भीती असते आणि त्यामुळं ती एक गोष्ट आहे. अदरवाईज शिवसेना असं आहे की शिवसेनेला आता तशी काही हे आहे असं भाग नाही. ही 2-3 जी काही कारणं आहेत, एक तर भीती आहे, दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार म्हणजे पठडी, राजकारणातली पठडी, ते ज्या मार्गाने चाललेले आहेत तो मार्ग आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदर आता त्यांना भाजपला सोडून आपण जर वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं याच्या संबंधातली काही संभ्रमावस्था, या 3 गोष्टी आहेत. प्रशांत दीक्षित, यामध्ये एक शंका अशी बोलून दाखवली जाते की जर सत्तेपासून शिवसेना दूर झाली तर त्यांच्याच गटामधले अनेक नेते, शिवसेनेचे अनेक नेते हे पक्षाला काडीमोड देऊन इतर पक्षांकडे धाव घेतील, सत्तेकडे धाव घेतील असं बोलून दाखवलं जातं. कितपत तथ्य वाटतं यामध्ये? होऊ शकतं, ही शक्यता काही नाकारता येत नाही.
कारण सगळेच काही संघटनेसाठी प्राण देऊन म्हणजे बाळासाहेबांचा करिश्मा होता तेव्हाही काही नेते फुटलेच. आता तर काय करिश्मा असलेला असा लीडर नाही, त्यामुळे ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. पण त्यामुळे शिवसेनेचं फार मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही. कारण शिवसेनेचं पुन्हा म्हटलं तसं संघटन अजून मजबूत आहे, त्यामुळे ते पुन्हा रिवाईव्ह होऊ शकतात. मला एक छोटीशी दुसरी गोष्ट उल्लेख करायची आहे की मजबुरी जशी शिवसेनेची आहे तशी काही प्रमाणात भाजपची पण. भाजप जरी स्वबळावर सत्तेवर असलं आणि केंद्रात किंवा इथे सुद्धा त्यांना बऱ्यापैकी जागा असल्या तरी त्यांना जे गुडविल मिळालंय ते गुडविल मुख्यतः शिवसेनेबरोबर राहिल्यामुळे मिळालं. त्यामुळे भाजपचं अजिबातच नुकसान होणार नाही असंही म्हणता येणार. त्यामुळे भाजपलाही कुठे ना कुठे शिवसेनेला बरोबर घेऊनच पुढे वाटचाल करावी लागेल. कारण भाजपचा पहिला उद्देश किंवा त्यांचं लक्ष जे आहे ते काँग्रेस मुक्त भारत आहे. काँग्रेस मुक्त भारतच्या आड ज्या गोष्टी येत असतील तिकडे अमित शहा फारसं लक्ष देणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेशी आता झगडा करत बसायचा आणि त्यातून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा फायदा करून द्यायचा असली खेळी शहा होऊ देणार नाहीत असं मला वाटतं. नाही, मला हे संबंधात असं वाटतं की म्हणजे एखाद्या पक्षाला जर पूर्ण वर्चस्व प्राप्त झालं आणि होत असेल तर तो पक्ष काय मित्र पक्षाची मग गय काय करत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. जेव्हा ते दोघांमध्ये म्हणजे निर्णायक शक्ती कुणाची नसते, कुणाची याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हे सगळे एकत्र असतात. पण ज्यावेळेला निर्णायकरित्या एखादी शक्ती एस्टॅब्लिश होते त्यावेळेला मात्र ते दुसऱ्या आपल्या पार्टनरची हे सहकार्याची ती पर्वा करत नाही त्याला गाडण्यासाठी. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की मला असं वाटतं की आता शिवसेनेकडे इतकं संख्याबळ आहे की अपक्षांच्या मदतीने सुद्धा ते सरकार भाजपच्या ह्याच्यामध्ये की ते अपक्षांच्या मदतीने सुद्धा चालवू शकतात. पण माझ्या मते असं, आणि तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने की शिवसेनेमधले काही लोक, राष्ट्रवादीमधले काही लोक किंवा आणखीन कशामधले कुठल्या पक्षामधले लोक हे बीजेपी बरोबर जाऊ शकतात. लोक सत्तेच्या पाठीमागे धावत असतात त्यामुळे ते लोक जाऊ शकतात त्यांच्याकडे. फक्त असं आहे की अशा पद्धतीचे राजकारण करण्यासाठी एक इच्छाशक्ती लागते, दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. ती आत्ताच्या भाजपच्या नेतृत्वामध्ये आहे का हा खरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आव्हाडांनी आज सल्ला दिलाय उद्धव ठाकरेंना की तुम्ही आसानेच्या ऐवजी ठाकूर व्हा. म्हणजे आव्हाड तुम्हाला काय म्हणायचं त्यांनी, म्हणजे ज्याचे हात गेलेले आहेत असं ठाकूर व्हायचा सल्ला तुम्ही का देताय उद्धव ठाकरेंना? जितेंद्र आव्हाड. ज्याचे हात गेले त्याचे तसा जसे हात गेले तसा ठाकूर व्हा नाही म्हटलं मी. जेव्हा पहिल्यांदा तो असा बॅकड्रॉप मध्ये दाखवलाय त्याला ते मागचं आठवतं, घोड्यावर चाललेला संजीव कुमार आणि तो गब्बर सिंगला पकडतो आणि असा गळ्यावरती हात टाकून म्हणतो ये हात नाही फांसी का फंदा आहे. तुम्ही ते क्लिअर, अरे आवाज तुम्ही ते क्लिअर केलं नाही त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये मी म्हणलं की असं जय विरू म्हणा, असं जय विरू व्हा असं सल्ला द्यायच्या ऐवजी तुम्ही असं हात तुटका ठाकूर व्हा असं म्हणायचा का सल्ला का द्यायला लागला? नाही, आता त्यांनी त्यांना गब्बर सिंग म्हटलं, मी पुढेही म्हटलं की त्यांनी त्याला कल्लू मामा म्हटलं त्या अमित शहाला. तर म्हटलं आता तो खानविलकर नावाचा इन्स्पेक्टर जो सत्यामध्ये कल्लू मामाचा एन्काउंटर करतो तो खानविलकर कोण ते सांगा. आता असं आहे की महाराष्ट्र सरकारच पिक्चर झालाय आणि एवढी पात्र आली आहेत त्याच्यामध्ये की एंटरटेनमेंट फ्री म्हणजे टॅक्स फ्री एंटरटेनमेंट चालू आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकारचा असा चित्रपट मंत्रालयात लागेल अशी अपेक्षा 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात कोणीही केली नव्हती. आव्हाड एक लक्षात घ्या, ठाकूर आणि ठाकरे यात फरक आहे. पण प्रकाश पवार, यामध्ये एकीकडे शिवसेना सांगते शिवसेनेचा वाघ गुरगुरणं आणि हे सगळं असा पवित्र शिवसेनेचे नेते स्वतः उद्धव ठाकरेंनी परवाच्या 50व्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये घेतलेला दिसला. हा गुरगुरणारा वाघ असा सावध पवित्रा घेतोय, हा नेमका कशासाठी? म्हणजे महापालिका निवडणूक आहे एकमेव कारण आहे की आणखीन काही त्यामध्ये दडलेली कारण आहेत? मला असं वाटतं की महानगरपालिकेचं हे निवडणुकीच्या बद्दलचं कारण आहे. परंतु तुम्ही निवडणुका ह्यात 1 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि असा विचार करा की ह्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रात भारतात काय घडलेलं आहे. तर एक मला असं वाटतं की त्याला राजवटीमधला बदल म्हणतात, असा एक ट्रिमेंडस बदल झालेला आहे.
बर. म्हणजे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक साधनांबद्दलचा बदल आहे, धार्मिक श्राद्धांबद्दलचा बदल आहे आणि सामाजिक संबंधांबद्दलचा बदल आहे. आणि हा सर्व बदल भाजपच्या बाजूने सरकलेला आहे. म्हणजे भाजपची त्याच्यावरती मांड आहे, वर्चस्व आहे. आणि त्याच्यामुळे परिणाम असा दिसतो की शिवसेनेने जे काही कमवलेलं होतं ते आपोआपच सरकून भाजपकडे जात आहे. हे मुंबईमध्ये सुद्धा दिसतं. मुंबईच्या सगळ्या शहरी भागातली त्यांची रचना आणि त्यांनी एका बाजूला ओबीसीचा, मराठीचा किंवा दुसऱ्या बाजूला मराठ्यांचा चेहरा त्या व्यक्तींना कॉप्ट करणं, यातून सर्व भाजप ही एका अर्थाने आक्रमक पोझिशन मध्ये आहे. आणि तिला तो आत्मविश्वास, हा सामाजिक आधार आणि धार्मिक श्रद्धांमधून जे पाठबळ मिळतंय तो आहे. या सर्व गोष्टी शिवसेनेच्या हातून निघून चाललेल्या आहेत. आणि जेव्हा आपल्या हातून एखादी गोष्ट निघून जाते तेव्हा कुठलाही पक्ष थोडासे तरी खरखर करू शकतो, त्याच्यात खळबळ होऊ शकते. आणि त्याचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. जर हे केवळ निवडणुकीपुरतं जर पाहायला आपण गेलो तर आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सामाजिक पातळीवरती काहीच खळबळ होत नाही. आणि ती खळबळ झालेली आहे आणि त्या खळबळीचे परिणामक्षमता शिवसेना भोगत आहे असं मला वाटतं. बर, उदयदान पाठक, आता प्रकाश पवारांनी जी भीती बोलून दाखवली की एकीकडे राज्यात एकेकाळी थोरला भाऊ असणारी शिवसेना आता निवडणुकांनंतर एकदम धाकट्या भावाच्या भूमिकेमध्ये सरकते की काय, असं शिवसेनेला वाटेल. म्हणजे चित्रही तसंच आहे त्यांचं एकूण संख्याबळ पाहता. आता मुंबई महापालिकेत सुद्धा अशीच परिस्थिती येऊ शकते का, आणि याचीच भीती कदाचित शिवसेनेकडे आहे? आव्हाड, येते मी तुमच्याकडे. मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं ना, हो, कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही झालं तेच मुंबई महापालिकेत होईल. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढतील, त्यातून भाजपची ताकद वाढेल, शिवसेनेची ताकद जेवढी आहे तेवढी राहिली तेवढी पुरेशी आहे, पण दोन्ही पक्षाची ताकद फरक पडेल असं मला वाटतं. आणि म्हणून ते एकमेकांच्या विरोधात लढणे त्यांच्या फायद्याचं आहे आता तरी. लहान भाऊ मोठा भाऊ हा भाग आता राहिलेला नाहीये. आता दोघांनी आपापली प्रॉपर्टी वाटून घेतलेल्या आहेत आणि एकाने तर आडनावही बदलायची जाहीर दाखवली मोठ्या भावाने. त्यामुळे ते काय संबंध तोडणं म्हणतात ते केलेलं आहे त्यांनी. भावाचं आता फार काही भूमिका राहील असं वाटत नाही. हे दोघं सहकारी म्हणा फार तर राहतील, राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी राहतील ते. जितेंद्र आव्हाड, मला वाटतं की हे लहान भाऊ छोटा भाऊ महापालिकेची समीकरणं असा विचार शिवसेना फार करते असं मला वाटत नाही. शिवसेनेचा स्वभाव, हा मुळाचा स्वभाव, हा कायम आक्रमक, आला अंगावर घेतला शिंगावर अशातला आहे. पण काँग्रेस केंद्रात सत्ता असताना काँग्रेसची मानसिकता विरोधी पक्षांना कुठपर्यंत ठेवायचा आणि त्यांना कुठपर्यंत त्रास द्यायचा ह्याचं असलेलं लिमिटेशन, मॉरल लिमिटेशन, आत्ताचं बीजेपी सरकार पाळेल की नाही ह्याची भीती काही शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात आहे, जे पडद्याच्या मागे, पडद्याच्या पुढे काय होतंय हे विसरून जा. ज्या पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये झालं, ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेशमध्ये झालं, ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये झालं, वीरभद्र सिंगच्या घरी मुख्यमंत्री असताना सीबीआयची धाड पडते, टेप तुमचे फोन रेकॉर्ड होतात, स्टिंग ऑपरेशन होतं, मुख्यमंत्र्यांचं स्टिंग ऑपरेशन होतं विरोधी पक्षांमधल्या, राज्यपाल चुकीचा निर्णय देतो, सभापतींनी केलेलं हे बाजूला ठेवून फ्लोर टेस्ट घेण्याची परवानगी देतो. हे सगळं बघितल्यानंतर कुठल्याही सुज्ञ नेता वरच्या सरकारला घाबरल्याशिवाय राहूच शकत नाही. तेव्हा ह्याच्यात बाकी मोठा भाऊ छोटा भाऊ महानगरपालिका नगरपालिका हे काही नाही. इन्कम टॅक्स, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, सगळ्या एजन्सीज यांनी हे जे वेढा टाकतील त्याच्यात आपण वाचू शकू की नाही ही एवढीच भीती, आणि हेच अंतिम सत्य आहे. हे अनुभवाची बोल आहेत, अनुभवाची बोल आहेत हे. पण खरोखरच शिवसेनेच्या मनामध्ये त्याच्यामध्ये एक आणखीन मुद्दा असा आहे की आता जे यांनी सांगितलं, प्रकाश पवार जे बोलत होते ते सगळे मुद्दे ह्याच्याबद्दलचे. आणि हा, तू काय ते विचारत होतीस? मुद्दा असा आहे की यामध्ये मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी एक संजीवनी असल्यासारखं आहे. त्यांची ताकद मुंबई महापालिकेवरती काही प्रमाणात का होईना डिपेंडंट आहे. ही महापालिका कुठेतरी आपण त्यामध्ये सेकंडरी भूमिकेत जाणार,
ही एक सल नाही म्हटलं तरी शिवसेनेच्या मनात असू शकते, एकूणच जर ताकदीचा अंदाज घेतला तर. नाही, ती सल असेलच. आणि जर आपण बघितलं एकूण ज्या पद्धतीनं सगळं हे म्हणजे मतदार ज्या पद्धतीनं झालं गेल्या काही दिवसामध्ये, आणि शिवसेनेला हा जो एक भाग आलेला आहे की मुंबई सारख्या मतदारसंघ म्हणजे ठिकाणी साधारण 30 ते 35% एवढे मराठी मतदार आहेत, आणि बाकीचे जर अमराठी सगळे मतदार आहेत त्याच्यामध्ये जर भाजपला मोठ्या प्रमाणात मुसंडी मारता आली, जर कारण आपण बघतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोघांनीही त्यांचं अस्तित्व मुंबईसारख्या ठिकाणी तर ते काही फार आता उरलेलं नाहीये, कारण त्यांनी ते पूर्णपणाने शिवसेनेच्या कडे दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याचाही एक काहीतरी परिणाम असावा असं मला वाटतं. बरं, पण तरी एकूणच जर ही अशी राजकीय समीकरणं जर यावेळेला काही मांडली आणि शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरुद्ध जर वेगवेगळे लढले, तर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली सारखी परिस्थिती या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये निर्माण होईल असं वाटतं आज बस? नक्कीच होईल. याचं कारण असं आहे की जर असं आहे की सत्ताधारी पक्षांनीच जर अपोजिशनची स्पेस घेतली तर असं आहे की सत्ताधारीच्याकडे सत्ताधारी स्पेस राहते आणि अपोजिशनची स्पेस पण मिळते त्याची. त्यामुळे असं आहे की हे जर भांडण अशा पद्धतीने जर त्यांनी केलं तर त्याचा फायदा हा प्रामुख्याने पहिल्यांदा त्यांना होतो, या दोघांनाही होतो. आता मग त्यात यांचे किती त्यांचे किती हा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे कदाचित आपण असं म्हणतो की बीजेपी जास्त असतील किंवा सेनेचे जास्त हे असतील, हा आत्ताचा ह्याचा प्रश्न नाहीये. परंतु माझ्या मते असं आहे की याचा प्रामुख्याने जर फायदा व्हायचा असेल तर या दोन पक्षांनाच होईल या सगळ्याच्यामध्ये, जर महापालिकेच्या बद्दल बोलायचं असेल तर. आणि त्यामुळे असं आहे की नंतर ते दोघेही परत एकत्र येऊ शकतात. म्हणजे समजा शिवसेनेचे कमी आले म्हणून शिवसेना काही विरोधात बसतील असातला भाग नाही, किंवा भाजपचे कमी आले म्हणून ते विरोधात बसतील असं समजायचं कारण नाही. ते असं आहे की परत ते एकत्र येऊन संसार करतील. फक्त त्याची गणित वाटणीची म्हणजे श्रेय कुणी किती घ्यायचं याची जी काही वाटणी असेल त्याची गणित समीकरणं बदललेली असतील, एवढंच त्याच्यामध्ये. पण राजीव सर, एकूणच मुंबई महापालिकेचा विचार करायचा झाला तर असं म्हणतात की मुंबई महापालिकेचं आर्थिक गणित हे अनेक राज्यांच्या बजेटच्या तुलनेमध्ये जाऊन बसतं एका महापालिकेचं बजेट. मग अशा वेळेला त्याच्यामध्ये जर आपल्याला सेकंडरी भूमिका घ्यायची वेळ आली तर सत्तेच्या चाव्या हातात राहतील का, हा सुद्धा एक कन्सर्न असू शकतो. नाही, तो मुद्दा आहे. आणि मगासपासून आव्हाड ज्या गोष्टीचा उल्लेख परत करतायत की केंद्राच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि आपण जर बघितलं तर महापालिकेमध्ये आता राज्य सरकारचा लेखापाल आला. भाजपच्या एका खासदाराने असं म्हटलं होतं की बांद्र्याचा बॉस ह्याच्यापर्यंत या मुंबईतल्या ह्या ज्या कंत्राटदारांच्या माफिया टोळ्या आहेत तर त्याचा बांद्र्याचा बॉस त्याचं नियंत्रण करतो. तर ह्या पद्धतीनं एक प्रेशर टॅक्टिक्स बीजेपीच्याकडनं सध्या केली जातात, हा एक भाग आहे. दुसरा मगाशी जो एक उल्लेख झाला होता भाजपचं जर राजकारण बघितलं आपण तर केंद्रामध्ये ते देश पातळीवर काँग्रेसमुक्त भारत असं जरी म्हणत असले तरी जिथं जिथं ते भाजप राज्यांमध्ये कुठल्या तरी मित्रपक्षाच्या आधारानं लढले तेव्हा त्या मित्रपक्षापासून ते राज्य मुक्त करायचं असं सुद्धा त्यांचं दुसरीकडनं धोरण राहिलेलं आहे. तर ते मग गोव्यामध्ये असेल, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंवा आसाममध्ये आसाम गण परिषद यांच्या बाबतीमध्ये त्यांचं ते तंत्र बऱ्यापैकी यशस्वी झाले. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या जोडीनं भाजप वाढला, शिवसेनाही वाढली, पण इथं त्या अर्थानं शिवसेना मुक्त महाराष्ट्र त्यांना करण्यामध्ये अजून यश आलेलं नाहीये. शिवसेनेला मात्र या पुढचा काळ जो आहे तो अवघड अशासाठी आहे कारण ज्या पद्धतीची सत्ता आता मॅन्डेट त्यांना केंद्रामध्ये मिळालेला आहे त्याच्यामध्ये फार भाजपच्या बद्दल फार उड्या मारून आणि फार विरोधामध्ये जाऊन ज्याचा वारंवार उल्लेख जितेंद्र आव्हाड करतायत ते संकट त्यांच्या समोर आहे. आणि दुसरीकडून जर समजा सगळ्याच प्रकारच्या सत्तेमधनं आपण बाहेर गेलो म्हणजे ती फक्त आता कल्याण डोंबिवलीमध्ये असं झालं होतं की तिथं ते वेगळे लढत होते पण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये एकत्र सत्ता उपभोगत होते. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका शिवसेना लढत होती, भाजपच्या विरोधात पण शिवसेनेचा मंत्री केंद्रामध्ये त्याचं पद भोगत होता. तर शिवसेनेला सगळ्या सत्तांपासून ज्या हाताशी आहेत त्याच्यापासून दूर जाण्यामधले जे धोके अंतर्गत पक्षामधले सुद्धा आहेत तर ते कदाचित भेडसावत असतील, त्याच्याबद्दलची खात्री भाजपला वाटत असेल आणि त्याच्यामुळं
जितकं ताणता येईल तितकं ताणण्याचा आणि परस्परांच्या नेतृत्वाला अवमानित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो. नक्कीच. माझी वेळ इथे संपत आली, मात्र जितेंद्र आव्हाडांना काही मुद्दा मांडायचा आहे. जितेंद्र आव्हाड, अगदी थोडक्यात. असं आहे की मला वाटतं मला 1 मिनिट द्यावा. देशामध्ये झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये आसाम सोडला तर आतापर्यंत सगळ्या निवडणुका भाजप हारलाय. महाराष्ट्रामध्ये झालेल्या आतापर्यंत 2.5 वर्षाच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर सोडलं तर कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. 1 नंबरवरती काँग्रेस आहे, 2 नंबरवरती राष्ट्रवादी आहे, 3 नंबरवरती शिवसेना आहे आणि 4थ्या आणि खालच्या क्रमांकावर बीजेपी आहे. बीजेपीचे फारच अच्छे दिन आहेत अशातला काही भाग नाही, पण ज्या पद्धतीने ते शासन राबवतात याची भीती मात्र शिवसेनेला नाही तर सगळ्याच पक्षांना असते आणि ती निर्माण त्यांनी केलेली आहे. हेच शिवसेनेचं गप्प बसण्यामागचं कारण आहे. मला वाइंड अप कमेंट घ्यायचे प्रशांत दीक्षित यांच्याकडून. प्रशांत दीक्षित, महापालिकेतल्या सत्तेच्या चाव्या, एकूणच भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या असलेल्या वर्चस्वाची भीती पाहता आणि शिवसेनेमधून काडीमोड अनेक नेते घेण्याची भीती पाहता शिवसेनेची सत्ता ही मजबुरी बनली आहे का? वाइंड अप कमेंट. 100% 1-2 पॉइंट फक्त मांडतो. मुंबईची सत्ता ही शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना 2ऱ्या क्रमांकावर गेली तर शिवसेनामध्ये लिडरशिप क्रायसिस निर्माण होऊ शकतो किंवा तो सायकोलॉजिकल शॉक शिवसेनेला बसू शकतो. एक वेळ राज्याची सत्ता आली नाही तरी चालेल, पण मुंबईची सत्ता ही शिवसेना गमावू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवाव्याच लागतील. त्यांचे अंतर्गत त्यांनी स्वतःची प्रतिमा तशी केलेली आहे. दुसरा भाग असा की भाजप बिहार निवडणुकांपासून तुम्ही भाजपची पावलं बघाल तर ते आघाडीच्या बाजूने जायला लागलेले आहे. कारण त्यांच्या लक्षात येत आहे की आपण काही एकट्याच्या बळावर 5 वर्षात सर्व काही बदलू शकणार नाही. त्यामुळे शिवसेनेला किती दुखवायचं याचा भाजप कायम विचार करेल. आव्हाड म्हणाले तसं ते बागुलबुवा उभा करतील, पण तो बागुलबुवाचा प्रत्यक्ष वापर ते कदाचित इतर पक्षांबाबत करतील, शिवसेनेबाबत करणार नाहीत असं मला वाटतं. कारण त्यांनाही पुढे लोकसभेनंतर इतर मित्रपक्ष मिळवावे लागतील. त्यामुळे महापालिकेत मात्र शिवसेनेचा जर का क्रमांक 2 वर गेली तर भाजपला फार मोठं बूस्ट मिळेल, आत्मविश्वास येईल आणि त्या योगे ते शिवसेनेला अधिक आपल्या कलाने घ्यायला भाग पाडू शकतील. नक्कीच. म्हणजे कुठेतरी भाजपचा वर्चस्व येण्याची भीती शिवसेनेवरती असू शकते, परंतु काहीही असलं तरी सुद्धा सत्ता ही शिवसेनेची आज मितीला मजबुरी झालेली आहे. आपल्या चर्चेअंती एवढंच सांगावंसं वाटतं, परंतु भाजपला सुद्धा आज मित्रपक्ष म्हणून कुठेतरी स्वतःची ताकद मेंटेन करण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. हे भाजपने सुद्धा विसरता कामा नये आणि सत्तेत असलेले 2 मातब्बर पक्ष यांनी अशा पातळीवरती जाऊन एकमेकांवरती चिखल फेकत सेना भाजपमधले शोले जनतेला दाखवण्यापेक्षा कृपया प्रगतीची, विकासाची भाषा करावी. निवडणुका येत राहणार आहेत, दर 2-3 वर्षांनी कुठच्या ना कुठच्या निवडणुका येतच राहतील, मात्र त्यासाठी या सत्तेत आल्यानंतर सुद्धा या जनतेचा विचार करायला तुम्ही विसरू नका, एवढंच सांगावंसं वाटतं. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.